पंचवटीतील श्री राजराजेश्वर महादेव मंदिरात हे भव्य शिवलिंग विराजमान झालं आहे। गुजरातमधील नर्मदा पात्रातील महेश्वरी येथून हे 12 फुटी नर्मदेश्वर शिवलिंग नाशिकमध्ये आणण्यात आलं। विधिवत पूजा अर्चा करून त्याची मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली। मंदिर उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देत हे शिवलिंग नाशिकमध्ये आणण्यात आलं। श्रावणाच्या पहिल्या सोमवारी भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेत पूजा अर्चा केली। ही पंचवटीतली जागा आम्ही एक बिल्डिंग बांधण्यासाठी घेतली होती। इथे एक प्राचीन शिवलिंग आहे जी आता मोठ्या शिवलिंग समोर स्थापित केलेली आहे। ही शिवलिंग एक दिवशी इथे महाशिवरात्री पूजा असताना कनकेश्वरी देवी इथे आल्या होत्या। त्यांनी ते शिवलिंग बसले असता त्यांना एक असा आदेश प्राप्त झाला की बाबा हे शिवलिंग फार पुरातन काळी भूमी तपभूमी आहे आणि इथे महादेवाचं मोठं मंदिर झालं पाहिजे। मग त्यांनी मला सुचवलं की बाबा तुम्ही इथं बिल्डिंग न बांधता इथं महादेवाचं मंदिर बांधा। मग त्यांच्या आदेशानुसार त्यांनी सांगितल्यानुसार मी इथे बिल्डिंग न बांधता मंदिर बांधण्याचा प्रस्ताव केला आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला भूमिपूजन करून मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या तारखा त्यांनी जाहीर केल्या। त्या तारखा होत्या 90 दिवसाच्या अंतराच्या कालावधीत आणि ह्या शक्य होईल असं वाटत नव्हतं, पण तरीही त्यांची इच्छा होती। त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही ते मंदिर बांधण्यास सुरुवात केली। शिवलिंगचा विषय होता, त्यांनी सांगितलं की माझ्या आश्रमात एक मोठी शिवलिंग आहे, तुम्ही घेऊन या। त्यांचं एक प्रत्येकाला नंतर मला असं कळलं की प्रत्येक माणसाला ते सांगायचे की तुम्ही जाऊन शिवलिंग तुम्ही घेऊन या, कारण ती शिवलिंग स्थापनेसाठी त्यांनी स्वतः मंदिर बांधले, पण शिवलिंग त्या मंदिरात त्यांच्या त्या जागेतून काही हालत नव्हती। त्यांच्या आदेशानुसार मी त्यांच्या इथं आश्रमात गेलो। त्यावेळेस तिथं गेल्यानंतर पाहिलं तर ती शिवलिंग ही 12 फुटी होती। तर मला वाटलं वजन असेल तिचं, त्यांनी सांगण्यात आलं तर 1 टनाचं, पण त्या शिवलिंगचं वजन होतं 7 टन। त्यानुसार गाडी आम्ही नेली होती 2 टनाची, पण ते परमेश्वर कृपेनं आम्ही सांगितलं की जे होईल ते पाहू, आणि त्या गाडीत ती शिवलिंग लोड करून आम्ही ती नाशिकला आणली। पण त्यानंतर असं कळलं की त्यांनी त्यांनी सांगितलं की शिवलिंग ज्यांनी प्रयत्न केला ती शिवलिंग तिथून गेली नाही, पण तुम्ही गेली, याचा अर्थ ती शिवलिंग नाशिकला येऊन स्थापित होण्याचा हा स्वतः महादेवाचाच निर्णय असला पाहिजे, की त्यांना इथे यायचं असेल म्हणून त्यांनी आपल्याकडे करून घेतलं आणि मी भाग्यवान समजतो की त्यांनी त्यासाठी मला निवडलं। 12 फुटी नर्मदेश्वर शिवलिंग नाशिकमध्ये आणून त्याची विधिवत स्थापना करण्यात आली आहे। भाविकांना एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता यावे हा यामागचा उद्देश आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।